खरं म्हणजे मी हे लाईव्ह टाळणार होतो आणि तसंही माझं कॅप्टन गौरव बरोबर मधल्या काळात तुम्ही काय कॅप्टन बहुतेक बिझी होते इकडे दुबईच्या वगैरे कामात. हो सर, ऍक्च्युली मी थोडं ऑक्युपाईड होतो. फाईन. सो मी ते टाळलं होतं कारण मला असं वाटत होतं की ह्या विषयातले सगळे जे तपशील आहेत ते अधिकृतपणे जेव्हा बाहेर येतील त्यावेळेला आपण बोललं पाहिजे. अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्राच्या इतके सगळे मुद्दे ह्या निमित्ताने चर्चेला आले की खरं तर तो अधिकार फक्त कॅप्टनला आहे जे सिव्हिल एव्हिएशनशी निगडीत असलेले मुद्दे ते बोलतील. पण ते सोडून महाराष्ट्रामध्ये राजकीय नेते इतके वेगळे मुद्दे मांडतात कॅप्टन की मला आता त्याच्याबद्दल काय बोलावं असा प्रश्न पडतोय. तुम्हाला कल्पना असेल की आज तर सुसाईड बॉम्बरची थेअरी आहे. ओके. फाईन. आणि त्याच्यावर महाराष्ट्रात घमासान सुरू आहे. म्हणजे हे इथपर्यंत थांबलं असतं तर मी म्हटलं असतं की ठीक आहे. बरोबर. हा मुद्दा की श्री अजित पवार यांचा हा जो दुर्दैवी काय जो प्रकार घडलाय त्यांच्याबद्दल तो थेट देशाच्या राज्यसभेत पोहोचलाय आणि Okay. तिथे पण आता खूप सगळ्या वेगळ्या थेरीज विचारल्या जात आहेत आणि त्याच्यावर असं म्हटलं जात आहे की हे जे काही घडलं याच्या मागे घातपातच आहे आणि त्याच्यावरती खूप तर्क लढवतात. म्हणजे आता एकाने असा तर्क लढवला. आता बाय द वे प्रेक्षकांसाठी तुम्ही खूप संख्येने जोडले गेलेच आहात तर कॅप्टन तुमचा पुन्हा एकदा तुमचे फ्लाइंग आवर्स तुमचं प्रोफेशनल बॅकग्राऊंड एकदा सांगा. मग मी प्रेक्षकांना सांगतो की तुम्ही या विषयामध्ये काय त्यांना प्रश्न विचारू शकता. गो अहेड कॅप्टन. हो, थँक्यू मला परत बोलवल्याबद्दल. तर माझं फ्लाइंग करिअर 3 एअरक्राफ्टमध्ये झालेलं आहे. बोईंग 737, E320 आणि गल्फ स्ट्रीम 550 आणि अराउंड 4,000 तासाचे माझा फ्लाइंग एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः कॅप्टन आहे, कमांडर आहे, PIC जो आपण बोलतो आणि हे सोडून मी मॅनेजमेंट मध्ये पण राहिलेलो आहे एअरलाईन्सच्या ऍज अ CEO आणि आता मी VP लेवलमध्ये एअरलाईनच्या. So, Captain, we will go step by step. एक तर इट्स टू अर्ली. आय नो दॅट यू नॉट सपोज टू कमेंट ऑन दिस. पण एक त्रयस्थ म्हणून तुमचं आता ह्या अपघाताकडे पाहण्याचं जे पहिलं आकलन आहे ते काय? सर माझ्या हिशोबाने हा ऍक्सिडेंटच आहे. ओके. फाऊल प्ले याच्यात काय माझ्या हिशोबाने दिसत नाहीये मला आणि ऍज अ पायलट ऍज अ कमांडर हे खूप सिम्पल थिअरी आहे की एक्झॅक्टली काय झालं असेल याच्यात. Okay. असं काही कॉम्प्लिकेटेड वाटत नाहीये. स्टॉल क्लिअरली दिसून येतोय. तर मोस्टली इट्स ऍक्सिडेंट. फाईन. आता कॅप्टन एक शब्द वापरलाय तो स्टॉल नावाचा शब्द. तर त्याच्याबद्दल मी येईन. प्रेक्षक जे जोडले जात आहेत त्यातल्या एका प्रेक्षकाने असं म्हटलंय की आदरणीय दादा 9 तारखेस पुन्हा येतील अशी वदंता कशी काय पुढे आली असावी. यू वुड बी नॉट सरप्राईज कारण आपण ज्या पद्धतीनं आपल्याकडच्या गणपतीने पण एका काळात दूध पिलं होतं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आपल्या इकडल्या गणपतीनं दूध पिलंय म्हणून. सो पश्चिम महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या गावोगावी इतक्या अफवा उठल्या. त्याची तारीख होती 9 तारीख की 9 तारखेला श्री अजित पवार हे परत येणार आहेत अशी अफवा बीड जिल्ह्यात प्रत्येक गावामध्ये आहे आणि सोलापूर जिल्ह्यात ती तारीख बदलली आहे. ती आहे 11 तारीख. सो या सगळ्या ज्या अफवा आहेत त्या अफवा आहेत ते वारंवार सांगून सुद्धा ज्या पद्धतीनं राजकीय नेते बोलतात त्याच्यानंतर ह्या अफवा नसून ते खरंच आहे की काय असं वाटायला लागतं. एक अफवा ही जी घडली आहे कॅप्टन ती घडण्यामागचं एक थेअरी अशी सांगितली जाते की मुळामध्ये श्री अजित पवार हे त्या विमानात बसलेच नव्हते. सो मला आधी तुम्ही प्रेक्षकांना हे सांगा की स्टँडर्ड प्रोटोकॉल काय. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जे आधीचे पॅसेंजरची डिटेल्स आली नंतर सुधारित डिटेल्स आली. सुधारित डिटेल्स मध्ये क्रमांक 1 ला नाव तर श्री अजित पवारांचं आहे. सो स्टँडर्ड प्रोटोकॉल काय पॅसेंजर डिटेलिंग आणि कुणाकुणाला शेअर केली जाते. आय थिंक हा खूप चांगला प्रश्न आहे आणि प्रेक्षकांना याच्याबद्दल खूप कमी अवेअरनेस आहे. तर आय थिंक खूप चांगला मुद्दा तुम्ही उचललाय. तर तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सांगतो. प्रायव्हेट एव्हिएशन आणि जनरल एव्हिएशन, कमर्शियल एव्हिएशन दोघं खूप वेगळ्या असतात इन टर्म्स ऑफ फ्लाईट बोर्डिंग. तर पहिला फ्लाईट होती बॉम्बे पासून. तर त्यावेळेस बॉम्बे पासून प्रायव्हेट जेट हे फ्लाय होतात. तर हे आपल्या जे टर्मिनल 2 नाहीतर टर्मिनल 1 मधनं फ्लाय नाही होत. याच्यासाठी एक वेगळा टर्मिनल बनवलेला आहे. याला आपण बोलतो जनरल एव्हिएशन टर्मिनल. तर एक छोटासा टर्मिनल आहे तो आतनं टर्मिनल 2 लाच कनेक्टेड आहे. पण एक पूर्ण सेपरेट टर्मिनल आहे. इथं फक्त आणि फक्त प्रायव्हेट जेटच बोर्डिंग होती. बाकी कोणाची बोर्डिंग नाही होत. ओके. तर पहिला याच्यात हे असतो की एंट्रीला पहिला जसं आपले सिक्युरिटी चेक असतात CISF. इथं पण CISF चे सिक्युरिटी ऑफिसर्स तुमचे आधार कार्ड जसं आपण चेक करतो पासपोर्ट चेक होतात. सेम प्रोसेस आहे. पहिला तुमचे पासपोर्ट आधार कार्ड चेक होऊन तुम्ही एअरपोर्टच्या आत एंट्री घेता. जसं तुम्ही एंट्री घेता तर जनरल एव्हिएशन मध्ये म्हणजे प्रायव्हेट एव्हिएशन मध्ये पण बोर्डिंग पास असतो. ओके. आणि हा इश्यू केला जातो बाय हँडलर, थर्ड पार्टी हँडलर आफ्टर व्हेरीफाईंग योर ID प्रूफ. तर बोर्डिंग पास त्यांच्या हातात दिलेला जातो आणि ते तिथं वेट करू शकतात. सिक्युरिटी चेकिंग पण असते. एकदा तुम्ही तुमचा एअरक्राफ्ट टर्मॅकला लागलं तर तुम्ही एंट्री
एंट्री करताना सिक्युरिटी चेकिंग पण असते. त्याच्यात स्टँडर्ड जे आहे तुमचे लगेज आणि मेटल डिटेक्टर हे सगळे लावलेले असतात. त्याला पास करून तुम्ही डायरेक्ट एक गाडीमध्ये बसतात आणि ती तुम्हाला डायरेक्ट तुमच्या एअरक्राफ्ट प्लेन कडे घेऊन जात आणि प्लेन गाडीतनं उतरून तुम्ही प्लेन मध्ये बसून फ्लाय करता. सो ही पॉसिबिलिटीच नाहीये की अजित पवार यांचं जे नाव तिथे दोन्ही यादीमध्ये आलं ते त्या विमानात प्रवास करत नव्हते असं होणं शक्यच नाही. तर याच्यासाठी एक ऑफिशियल डॉक्युमेंट असतात एव्हिएशन मध्ये. व्हेरी हायली कन्सिडर्ड हायली इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. याला आपण मॅनिफेस्ट करतो, फ्लाईट मॅनिफेस्ट. ओके. सो तुमचं मत आहे की इट्स ऑलमोस्ट इम्पॉसिबल की कोणताही प्रवासी की ज्यांनी त्या विमानात प्रवासच केलेला नाही त्याचं नाव असे त्या पॅसेंजर लिस्टमध्ये येणं इम्पॉसिबल पॉसिबल. फाईन. सेकंड मुद्दा, आणि खरं तर त्यासाठी खूप ट्रेन्ड पॅराशूटरच असणं गरजेचं आहे. पण मला जरा प्रायव्हेट प्लेन मधल्या संदर्भात विचारायचं, आणि ह्या अफवा आहेत आणि त्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं त्याचं निराकरण होणं फार गरजेचं आहे म्हणून तुम्हाला विचारतोय मी. अफवा अशा आहेत की ठीक आहे, अफवा अशा आहेत की या सगळ्या विमानाच्या अपघाताच्या आधी एक असं म्हटलं जात होतं की अजित पवारांना याची कल्पना आली आणि त्यांनीच त्या विमानातनं स्वतःच उडी मारली पॅराशूटच्या मदतीनं. सो इज इट पॉसिबल? दिस इज 100% इम्पॉसिबल. असं होऊ नाही शकत. आणि त्याच्या मागे 2 रिझन आहे. पहिला रिझन हे आहे की ज्यावेळेस प्लेन हवेत असतं, प्लेन प्रेशराइज्ड असतं. आता प्रेशराइज्ड म्हणजे काय? जसं आपलं प्रेशर कुकर असतं घरी, की बाहेरचं प्रेशर कमी असतं आणि आतलं प्रेशर जास्ती असतं. तर लिअर जेट हे जे प्लेन आहे युजली हे त्याच्या क्रुझिंग अल्टिट्यूड मध्ये 7,000 फीटच्या प्रेशर मध्ये असतं. प्रेशर आहे. तर जसं तुम्ही प्रेशर कुकरला गरम असताना उघडायला ट्राय करतात पण ते उघडत नाही. मग प्रेशर पहिला सोडावं लागतं मग ते उघडतं. फाईन, खूप महत्वाचं. एक्झॅक्टली सेम प्रिन्सिपल मध्ये एअरप्लेनचा दरवाजा हवेत उघडत नाही. ग्रेट. अनलेस तुम्ही त्याच्यातलं प्रेशर रिलीज नाही करत, तोपर्यंत तुम्ही किती पण ताकद लावा, काय पण करा, दरवाजा उघडणार. ओके. आणि आतमध्ये जे प्रेशर असतं ते हवेचंच प्रेशर असतं. हवेचं प्रेशर असतं. फाईन. येस. आणि तुमचा जो हेडस्पेस आहे कॅप्टन, तुमचा जो हेडस्पेस आहे थोडं कमी करू आणि तुमचं शरीर हे माझ्या एवढं दिसेल असं बघू, कारण प्रेक्षकांना. येस, फाईन. एक प्रश्न असा विचारला जातो आहे आणि ते खूप प्रेक्षकांनी विचारला, म्हणजे जेवढे प्रेक्षक जोडले गेले त्याबरोबर खूप लोकांनी तोच जवळपास प्रश्न विचारला आणि एरवीपणही चर्चा होते. एक, की जेव्हा श्री अजित पवार हे त्या विमानामध्ये बसले तेव्हा त्या विमानतळावरची सीसीटीव्ही फुटेजेस का रिलीज केले जात नाहीत? तर मला एक सांगा की रनवेवरती सीसीटीव्ही असतो का? रनवेवर बॉम्बेवर सीसीटीव्ही आहे. ओके. येस. पण आता सिन्स हे ऍक्सिडेंटल स्पॉट आहे आणि इट्स अ मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन, मे बी तो रिझन असू शकतो की फोटोज रिलीज नाही झाले. पण आपण रनवेचे फोटो बघितले त्याच्यापासून आपल्याला काय कळणार नाहीये, कारण की प्लेन तर बंद असतं, आतलं काय दिसणार नाहीये. आणि असं तुमचा याच्या आधीचा जो प्रश्न होता त्याच्यावर मला पॉइंट ऍड करायचा होता की प्लेन मध्ये पॅराशूट नसतात. सो त्यात कुणी पॅराशूट मधनं उडी घेऊन खाली उडी मारण्याचा संबंधच नाही, बरोबर? नाही, प्लेन मध्ये पॅराशूट असतात. ओके. आता हे एक नाही, दोन नाही, कॅप्टन, जवळपास 7 नेत्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या थेअरी मांडल्या आणि त्या एव्हिएशनच्या दृष्टीनं आपण त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करू. ओके. सो आजची थेअरी क्रमांक 1 अशी आहे की तो सुसाईड बॉम्बर होता, की ज्यांनी तो बॉम्बर, ते कुणी साधा मनुष्य बोलत असता तर ते अफवा आहे आणि त्याच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यायचं म्हणून आपण दुर्लक्ष केलं असतं. पण शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार, जे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत, बजरंग सोनवणे, त्यांनी आज दावा केला आहे की अजितदादा पवार यांच्या, त्यांनी केला किंवा अमोल मिटकरी, कुणीतरी बोलतोय याच्यावरती सातत्यानं, पण त्या दोघांपैकीच एक जण बोलतोय. तर ते म्हणाले की हा सुसाईड बॉम्बरचा प्रकार दिसतो आहे. तो प्रायमा फेसी जेवढे व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्याच्यातनं तुम्हाला वाटतं का की असं काही झालं असावं? सर, मी कोणती थ्योरी डिसरिगार्ड नाही करत आहे, पण मी टेक्निकली तुम्हाला सांगतो माझ्या हिशोबाने जे टेक्निक फॅक्ट आहे त्याच्या हिशोबाने मला काय वाटतं, माझा पर्स्पेक्टिव्ह. तर सगळ्यात पहिला की बॉम्ब प्लेन मध्ये पोहोचू नाही शकत, कारण की खूप सिक्युरिटी असते एअरपोर्टवर. लेट्स अज्युम की तो लॅप झाली सिक्युरिटी आणि बॉम्ब प्लेन मध्ये पोहोचला. पण आपण सीसीटीव्ही मध्ये बघू शकतो प्लेन पडल्यानंतर ब्लास्ट झालाय, हवेत नाही ब्लास्ट झालाय. तर ब्लास्ट इज व्हेरी कॉमन, कारण की त्याच्यात एवढं जेट फ्युल आहे. तर ब्लास्ट इज व्हेरी कॉमन. अहमदाबाद मध्ये पण ब्लास्ट होतो प्लेन पडल्यानंतर.
तर हवेत ब्लास्ट झाला असता म्हणजे ऑब्व्हियसली देअर हॅज टू बी फाऊल प्ले. पण हा प्रकार नंतर झालाय. क्लिअरली आपल्याला दिसून येत आहे. ओके, म्हणजे तो मुद्दा पूर्णपणे संपला. अजून एक याच्यात येतो. त्यावेळेस दिस इज अ व्हेरी टेक्निकल पार्ट. ज्यावेळेस हवेत काय ब्लास्ट होतं, तर त्या टाइमला त्याचे जे डेब्रीज असतात म्हणजे तुकडे असतात प्लेनचे, ते खूप वास्ट स्पेसमध्ये स्प्रेड होईल. ब्लास्ट झाल्यानंतर, बरोबर आहे. आता याच्यात तुम्ही पाहिलं एक सर्टन रेडियस मध्येच प्लेनचे सगळे डेब्रीज पडले होते. म्हणजे इम्पॅक्ट एक सर्टन जागेवर झाला होता ग्राउंडवर. ते हवेत झाला असता तर मे बी 500 मीटर लांबपर्यंत सगळे पार्ट डेब्रीज उडाले असते. आता प्रेक्षकांच्या लक्षात येत असेल की कॅप्टन गौरव जाधव हे किती शांतपणे आणि प्रत्येक मुद्द्याला टेक्निकल उत्तर देत आहेत. त्यांना कुठल्याही पद्धतीनं आपल्या वेगवेगळ्या अफवा आणि ह्याच्यात दुजोरा न देता त्याचा जो वैज्ञानिक भाग आहे आणि जो त्यांच्या एव्हिएशन मधल्या अनुभवावर आधारित आहे त्याच्यावरतीच ते उत्तर देत आहेत. सो माझ्या दृष्टीनं कॅप्टन जाधव यांनी अगदी अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दिवसापासून ते ह्या क्षणापर्यंत महाराष्ट्राचे, तुम्हाला कल्पना नाहीये, तुमच्या माहितीसाठी सांगतो कॅप्टन, अनेक IAS आणि IPS ऑफिसर्सनी तुमचे व्हिडिओ बघितले. ओके. अँड दे इन्फॉर्म मी की द वे यू नरेटेड एव्हरीथिंग, की खूप गोष्टी आणि त्याची गरज होती. तुमचे त्या अर्थाने आभार आहेत की तुमच्यामुळं तो पहिल्यांदा महाराष्ट्राला आपण सांगू शकलो की ते विमान कसं झुकलं वगैरे, त्याच्याकडे मी येणारच आहे. पण आता इथेच आणखीन एक थेअरी आहे. थेअरी अशी आहे, ती अमोल मिटकरी यांनी मांडली आहे. अमोल मिटकरी यांचं म्हणणं असं आहे की ज्या वेळेला तो ब्लास्ट झाला त्यावेळेला एक 6वा पॅसेंजर कुणीतरी त्या विमानामध्ये होतं. बरं, ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. अमोल मिटकरी पण कुणी असा हैरागैरा मनुष्य नाहीये. ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. आणि थेअरी अशी मांडली गेली त्यांनी की एक 6वा व्यक्ती होता ज्याच्या अंगामध्ये ब्ल्यू शर्ट होता वगैरे, आणि तो त्या विमानातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता आणि तो विमानातनं बाहेर पण निघून गेला वगैरे. आणि हे त्यांना कोणी सांगितलं तर तिथं जे ग्रामस्थ होते त्यांनी सांगितलं. सो एकाच वेळेला दोन प्रश्न. काही ग्रामस्थ जे म्हणतायत की विमान पडण्याच्या आधी काहीतरी एक वेगळ्याच पद्धतीचा घरघर घरघर वगैरे आवाज येत होता, हा एक. आणि हे खरोखर असा 6वा मनुष्य ज्या विमानाची एवढी क्षती झाली, नुकसान झालंय, तो असा 6वा मनुष्य, त्याला कुठेही जखमी वगैरे न होता. आणि तो पूर्वी एक शक्तिमान नावाची मालिका तुम्ही तुमच्या लहानपणी बघितली असेल, है ना? तर शक्तिमान सारख्या अवस्थेमधनं तो बाहेर पडणं शक्य आहे. तर टेक्निकली सर याच्यात कसं आहे, पहिलं तर एक आपल्या शरीराची बॉडीची एक सर्टन लिमिट असते सगळ्या गोष्टींची. तर ज्यावेळेस असे काही ऍक्सिडेंट होतात तर आपल्या बॉडीवर जे जी फोर्स आपण बोलतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते होतं ते खूप जास्ती प्रमाणात होतं. तर एवढ्या जास्ती जी फोर्सवर युजली कोण सर्व्हाइव्ह नाही करू शकत. प्लस इट्स व्हेरी रेअर इन सच अ डेडली ऍक्सिडेंट कुणी सर्व्हाइव्ह केला असेल. अँड प्लस आय कुड बी रॉंग, पण माझ्या करिअर मध्ये असं कधी नाही झालं की मॅनिफेस्ट पेक्षा जास्ती नाहीतर कमी लोक प्लेन मध्ये आले. ओके, फाईन. आणि तो घरघर आवाज वगैरे जो कोसळण्याच्या आधीचं ग्रामस्थ थेरी मांडतात, ते आपल्याला सांगता नाही येणार कारण की वी डोंट हॅव. फाईन. पण कॅन इट बी पॉसिबिलिटी, इज देअर एनी पॉसिबिलिटी इफ बिफोर एनी ऍक्सिडेंट हॅपन any such indications would appear, like something very different noise is coming out, the people, those who are really familiar to see the landing and take off, those common people could identify that these are the something which is we never been witnessed things. इट्स पॉसिबल. एक इंजिनचा एक आवाज येतो. ओके. त्याच्यामध्ये काय ॲबनॉर्मल आवाज येत असेल तर लोक नोटीस करू शकतात. सो दिस इज व्हेरी पॉसिबल. पण जोपर्यंत आपण एक्झॅक्टली तो आवाज नाही ऐकत, एक्झॅक्टली आपल्याला कळत नाही प्लेन मध्ये काय प्रॉब्लेम होता, टेक्निकल इश्यू होता का नाही, तोपर्यंत आपल्याला हे सांगायचं माझ्या हिशोबाने बरोबर नाही. आता आज बजरंग सोनवणे, ज्याचे काही उत्तर कॅप्टन जाधव यांच्याकडे नाही, पण मी ते द्यायचा प्रयत्न करतो, कारण मी अजितदादांच्या सगळ्या ह्या तपासासंदर्भात खूप सीआयडीचे पण सगळे रिपोर्ट्स मी महाराष्ट्राला सांगितले जेवढे मला पॉसिबल होते ते. आणि तपासाचे अनेक महत्वाचे अँगल्स, त्यानंतर श्री अजितदादा पवार यांचं बारामतीमध्ये जे वस्तू संग्रहालय बनतं, म्हणजे त्यांच्या आठवणीचं स्मृती संग्रहालय आपण म्हणू, किंवा पवार कुटुंबातल्या ज्या काही घडामोडी घडतायत, देवेंद्र फडणवीस यांचा स्टँड काय वगैरे, सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला मी सांगतो. पण ह्या प्रश्नाचं उत्तर कॅप्टन जाधव यांच्याकडे पण नाही. त्यांनी प्रश्न असा विचारला आज बजरंग सोनवणे जे संसदेत विचारतायत की एरवी श्री अजित पवार यांच्या बरोबर सावलीसारखी नेहमी सोबत असणारे अजित पवारांचे पीए त्या दिवशी विमानामध्ये का नव्हते. आता प्रश्न असा आहे की आता त्याचं मात्र उत्तर कॅप्टन जाधव देऊ शकतात. तो प्रश्न असा आहे, मुद्दा असा आहे की ते पीए का नव्हते वगैरे, तर त्या दिवशी ही पण शक्यता आहे की ते जे विमान आहे कॅप्टन, ते विमान किती पॅसेंजरचं आहे एक. आणि दुसरा मुद्दा जो मी तुमच्या आधीच क्लिअर करतो की पीए बरोबर नव्हते, कारण तो खासगी प्रचाराचा दौरा होता. आणि त्या दौऱ्यामध्ये जर मी कालचा तुम्ही माझा पूर्ण GR आणि त्याचे तपशील आणि सीआयडीचा तपास बघितला तर तुमच्या लक्षात येईल की त्याचे स्टँडर्ड प्रोटोकॉल आहे. GSDA डिपार्टमेंट जे सामान्य प्रशासन, त्याचे जे मुख्य सचिव आहेत, त्यांच्या अखत्यारीमध्ये एक कमिटी आहे, विमान संचालनालय नावाची कमिटी आहे. ती विमान संचालनालयाची कमिटी या VIP दौऱ्याचं नियंत्रण करत असते आणि त्या डिपार्टमेंटला त्याचे प्रोटोकॉल्स जात असतात.
तो हा मुद्दा क्लिअर केला. फक्त मला एक सांगा की त्या विमानाची कॅपॅसिटी किती होती आणि खरोखर एखादा दुसरा आणखी एक्स्ट्रा व्यक्ती जाऊ शकला असता का? अर्थात तो गेला का नाही याचं मी आधीच उत्तर दिलं. तर लिअरजेट 45 हे 2 कॅपॅसिटीमध्ये येतात, 8 आणि 9 पॅसेंजर. ओके. मोस्ट लाइकली दिस वॉज 8 पॅसेंजर कॉन्फिगरेशन. तर 8 पॅसेंजर याच्यात बसू शकतात. तर कॅपॅसिटी तर होती. ओके. ठीक आहे. कॅपॅसिटी होती ते कॅप्टननी क्लिअर केलं. अच्छा, मगाशी मी म्हटलं होतं की कुठल्या आमदारांनी म्हटलंय आणि खासदारांनी म्हटलं तर ते अजित पवारांच्या विमानामध्ये सुसाईड बॉम्बर होता हा संशय राष्ट्रवादीचे आमदार आहेत अमोल मिटकरी त्यांनी व्यक्त केला. आणि आता पुढचा मुद्दा मात्र डॉक्टर तुम्ही मला सांगायला कॅप्टन तुम्ही सांगायला हवा की त्यांनी पुढे असं म्हटलं आहे की हे जे पायलट आहेत, बाय द वे त्यांची जी कन्या आहे पायलटची, त्यांनी 3 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवरती तिचा मुलगा आणि कॅप्टन सुमित कपूर यांचे जे बॉन्डिंग आहे रिलेशनशिप मधली नातू आणि आजोबाची, त्याचे खूप असे फॅमिलीतले प्रसंग त्यांनी शेअर केले. त्यांनी टॅग केलेत रोहित पवार यांना. तर ते बघितल्यानंतर लक्षात येतं की सुमित कपूर हे एक फॅमिली मॅन आहेत, इतका सीझन व्यक्ती आहे. पण आता त्या सीझन व्यक्ती बरोबर आता अमोल मिटकरींनी वेगळाच संशय उपस्थित केलाय की कॅप्टन सुमित कपूर यांना हिप्नोटाईज केलं होतं, संमोहित केलं गेलं होतं. इज इट पॉसिबल? ऍक्च्युअली खूप सब्जेक्टिव्ह ट्रू, व्हेरी सब्जेक्टिव्ह. आय थिंक आय एम नॉट द राईट पर्सन. आय एग्री विथ यू. पण मला सांगा, कॅप्टन कुठलाही असेल, तो विमानात बसण्याच्या आधी तो स्वतःचं प्रिपरेशन काय करतो आणि त्या प्रिपरेशन दरम्यान त्याला कोणी बाहेरची व्यक्ती भेटते का? म्हणजे त्याला आता टेक ऑफ करायचं, म्हणजे जे काही वॉट एव्हर टायमिंगला ते टेक ऑफ 8 वाजता वगैरे टेक ऑफ झालं असेल, तर त्यावेळेला त्याच्या आधीचं साधारणतः शेड्यूल काय असतं कॅप्टनचं? परफेक्ट. तर सगळ्यात पहिला त्यांचा पिकअप होतो. सगळ्या कंपनीची कॅब सर्व्हिस असते. तर ते एअरपोर्टवर पोहोचणार क्रू. जसं ते एअरपोर्टवर पोहोचले, सगळ्यात पहिला त्यांचा अल्कोहोल टेस्ट होतो. त्याच्यात इफ दे आर पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दे गो अँड हॅव अ ब्रीफिंग विथ द को-पायलट सोबत त्यांची एक ब्रीफिंग होती. त्याच्यात ते डिस्कस करतात की आपण कसं फ्लाय करणार आहे, कुठं करणार आहे, आपले अल्टरनेटिव्ह काय असणार आहे, आपण काय हाईटवर फ्लाय करणार आहे, कंटिंजन्सी प्लॅन काय असणार आहे आपला. सो ही एक नॉर्मल प्रोसिजर आहे. ब्रीफिंग आम्ही याला बोलतो, फ्लाईट ब्रीफिंग नंतर हे डायरेक्ट एअरक्राफ्ट विमानात जाणार आणि फ्यूल वगैरे एक वॉक अराउंड असते. त्याच्यात कॅप्टन नाहीतर फर्स्ट ऑफिसर प्लेनचं एक चक्कर मारतात बाहेरनं आणि बघतात सगळं ठीक आहे का, व्हिज्युअली काय डिफेक्ट दिसतोय, कुठं काय फ्यूल लीक, ऑइल लीक असं काय दिसतंय का नाही, टायर्सची कंडिशन, जी फ्युझिलार्ज बॉडी आहे याच्या सगळं व्हिज्युअली सगळं नीट आहे का नाही हे पाहतात. त्याच्यानंतर एअरक्राफ्ट मध्ये जाऊन फ्युलिंग लागत असेल तर फ्युलिंग मागवतात. फ्युलिंग आल्यानंतर पॅसेंजरची बोर्डिंग होणार. बोर्डिंग नंतर टेक ऑफ क्लिअरन्स घेऊन ते फ्लाय करतात. एका प्रेक्षकाने तुम्हाला हा प्रश्न विचारलाय आणि तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं का? बघा, युनिक अंडरस्कोर माइंड नावाचा प्रेक्षक आहे. अहमदाबाद विमान अपघातात एक व्यक्ती उडी मारून वाचली होती. यावेळी सुद्धा 6वी व्यक्ती वाचली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला माहिती नाही की अहमदाबाद विमानाच्या वेळेला खरोखर त्या व्यक्तीने उडी मारली होती का, ज्या वेळेला ते मेडिकल कॉलेजवरच्या त्या वसतिगृहामध्ये ते लँड झालं, विमान क्रॅश झालं, त्यावेळेला फॉर्च्युनेटली ते वाचले. तुमची काय माहिती आहे? तर याच्यात मी आन्सर करण्यापेक्षा एक दुसरी माझी जी थेओरी आहे, वाय आय थिंक हे पॉसिबल नाहीये. मी ज्यावेळेस एअरपोर्टमध्ये एंटर करतात, युजली प्रायव्हेट जेट टर्मिनल एवढं क्राऊडेड नसतं. तिथं फक्त तेच लोक येतात जे त्या टाइमला उडणार आहे. नॉर्मल एअरपोर्टमध्ये जसं खूप सारे पॅसेंजर आहेत तसं इथं असं काही नसतं. म्हणून प्लस तिथं पण सिक्युरिटी असतात, कॅमेराज असतात, सगळं म्हणजे इट्स अ हायली सिक्युअर झोन, कारण की तिथनंच इंटरनॅशनल फ्लाईट पण होतात. तर पहिली गोष्ट, हा जो आपण 6th अनआयडेंटिफाईड पर्सन आपण बोलतोय, हा दिसला असता. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक इन मध्ये तो दिसला असता. त्याच्यानंतर जी गाडी त्यांना घेऊन जाते प्लेन पर्यंत, प्लेन एक जागेवर पार्क असतं, आपण त्याला ॲप्रॉन बोलतो. या ॲप्रॉन पर्यंत एक गाडी तुम्हाला ड्रॉप करते, त्या गाडीमध्ये तो दिसला असता. त्याच्यानंतर तो प्लेन मध्ये आत बसलेला दिसला असता. तर हे शक्यच नाहीये, नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. तुम्ही मगाशी कॅप्टनच्या पूर्वतयारीबद्दल बोलत असताना मागच्याही व्हिडिओ आपल्या लाईव्ह मध्ये म्हणाला होतात की ब्रेथ अनालायझर होतं त्याचं, म्हणजे त्यांनी मद्य पिलं की नाही, बरोबर. पण कॅप्टन सुमित बद्दलचं रेकॉर्ड मी पाहिलं तर कॅप्टन सुमित हे 2 वेळेला मद्यप्राशन करताना ऑन रेकॉर्ड सापडले. राईट, पहिल्या याच्यामध्ये त्यांना काय सूचना दिल्या वगैरे झालं, सेकंड टाइमला मध्ये सापडले. तो मला सांगा की स्टँडर्ड प्रोटोकॉल प्रमाणे जर ते 2017 मध्ये सेकंड टाइम
टाइम ना मद्यप्राशन केलेल्या स्थितीमध्ये आढळले, तर ह्या स्थितीमध्ये कॅप्टन सुमी त्यांच्याबरोबर काय होणं अपेक्षित होतं? आय थिंक हे बरोबर आहे. नॉर्मली पहिल्या टाइमला एक छोटं सस्पेन्शन येतं 2-3 महिन्याचं, तर वॉर्निंग येते आणि सेकंड टाइम सस्पेन्शन होतं. हे नॉर्मल प्रोसिजर आहे. ही शुड हॅव टू बी टर्मिनेटेड? नॉट टर्मिनेटेड, कारण की असं नाही होत की यू आर इन इंटॉक्सिकेटेड स्टेट आणि तुम्ही फ्लाय करताय, कारण की तुम्ही तो प्लेन पर्यंत पोहोचतच एअरपोर्टमध्येच तुम्हाला पकडलं जातं. सो दॅट इज फाईन. इट्स म्हणजे असं काय आउट ऑफ द बॉक्स त्याच्यात नाही झालंय, नाहीतर लिनियन्सी पण नव्हती. ओके. मे बी थर्ड टाइम असेल त्याचं काय ते वेगळं हे असेल, पण आय थिंक दिस इज फाईन. आता आपण मुख्य प्रश्नाकडे येतोय आणि तो म्हणजे तुम्ही जो सुरुवातीला सांगितलं की विमान झुकलं, राईट? बरं. ते आता तुम्ही तो व्हिडिओ आपण महाराष्ट्राला पहिल्यांदा तुमच्याच मदतीमुळे कळलं की त्याला काहीतरी एक विशेष असं टेक्निकल नाव आहे, बरोबर? तर ते टेक्निकल नाव काय आणि तुम्ही बारामतीचा तो जो अपघात बघता ते एका विशिष्ट सेकंदामध्ये ते घडलंय असं दिसतंय. सो व्हॉट कुड बी द लाईकली पॉसिबिलिटी? हा जो इश्यू आहे याला आपण एरोडायनामिक स्टॉल बोलतो. आणि एरोडायनामिक स्टॉल ज्या वेळेस एअरक्राफ्ट ची स्पीड खूप कमी असते, एअर स्पीड जे आपण बोलतो, जे लँडिंगच्या वेळेस आपण खूप कमी ठेवतो ऍज अ पार्ट ऑफ प्रोसिजर, ही खूप कमीच असते बिकॉज तुम्ही लँडिंगला येता. पण आफ्टर अ सर्टन लिमिट क्राफ्ट त्याची ग्रॅव्हिटेशनल एरोडायनामिक कपॅसिटी च्या बाहेर जातो, त्याला आपण बोलतो एरोडायनामिक स्टॉल, आणि प्लेन दगडासारखा खाली पडेल. ओके. येस. तो ह्या केसमध्ये डू यू सी सच अ पॉसिबिलिटी हिअर? या इट क्लिअरली एक एरोडायनामिक स्टॉलच आहे. म्हणजे कोणत्याही पायलटनी हे बघितलं, त्याच्यात कोणतं म्हणजे थर्ड ऑप्शन नाही आहे, नाहीतर इट्स नॉट लाईक मॅटर ऑफ इन्व्हेस्टिगेशन. क्लिअरली दिसतंय की प्लेन स्टॉल झालाय. ओके. एक्झॅक्टली काय झालं होतं असं त्या विमानाबद्दल स्टॉल जेव्हा झालं तेव्हा? स्टॉल जेव्हा होतं प्लेन, एक्झॅक्टली म्हणजे तुम्ही पूर्ण हे विचारताय सिनियर? नाही. मी फक्त आता तो एक गेस वर्कच करतोय की ते 8:41 आणि क्लिअर दिसतंय की ते लँडिंगसाठी झेपावतंय विमान, आणि 8:43 मधल्या काही सेकंदामध्ये ते स्टॉल झालं. सो कुड बी लाईकली, व्हॉट कुड बी द लाईकली सिच्युएशन विद इन द प्लेन? तर लेट्स अज्युम की प्लेन पहिला बारामतीला पोहोचला. बरोबर. त्यांनी पहिला अप्रोच ट्राय केला आणि त्यांना रनवे दिसला नाही, म्हणून ते फिरून दुसऱ्या अप्रोच साठी आलो. सेकंड अप्रोच आपण जे बोलतो, फायनल्स जे आपण बोलतो, ज्या वेळेस प्लेन एकदम रेडी असेल फायनल्सला, त्या टाइमला आता बारामतीमध्ये नॅव्हिगेशन इक्विपमेंट काहीच नाही. बरोबर. व्हिज्युअल फ्लाइंग रेंजवर VFR लँडिंग याला बोलतो आपण. म्हणजे डोळ्याने आपल्या डोळ्याला जेवढं दिसतं तेवढं ते आपल्या डोळ्याच्या जजमेंटने आपण लँड करतो. तर या सर्कमस्टन्समध्ये VFR लँडिंग करत होते आणि दे वर फाइंडिंग द रनवे. आता DGCA रूलच्या हिशोबाने, DGCAच्या रूलच्या हिशोबाने तुम्ही सेकंड अटेम्प्ट ज्या वेळेस करता VFRचा आणि तुम्हाला दिसत नाही रनवे, यू कांट मेक द थर्ड अटेम्प्ट. नाउ यू हॅव टू गो बॅक. ओके, यू हॅव टू गो बॅक इन दिस केस. यू हॅव टू डायव्हर्ट. ओके, टू अदर एअरस्ट्रीप ऑर एअरपोर्ट. अदर एअरपोर्ट. तर तुम्हाला बाय द तुम्ही सेकंड वेळेस लँड. व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्हाला आयदर पुणे जायचंय नाहीतर हैदराबाद जायचंय. तर या केसमध्ये त्यांच्याकडे ऑप्शन नव्हता, आयदर दे लँड ऑर एल्स दे गो टू पुणे. त्यांच्याकडे तिसरा चान्स नव्हता. तर या केसमध्ये जे क्रू आहे प्लेन मध्ये त्यांनी लँडिंग अटेम्प्ट केली असणार. आणि जसं मी लास्ट व्हिडिओ मध्ये बोललो, तो टायमिंग पण आहे व्हिडिओचा, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की मी स्वतः ज्या लँड करतो, रनवे 11 हे होतं, म्हणजे 11 म्हणजे 110 डिग्रीज वर रनवे अलाइन होता. आणि सन 8:30 वाजता एक्झॅक्टली त्यांच्या डोळ्याच्या पुढे असणार सूर्य. व्हेरी इम्पॉर्टंट. त्या दिवशी पण तुम्ही हाच थिअरी मांडली, खूपच महत्वाची आहे. तसं आता आपण एक स्मॉल एक्झाम्पल घेऊ. तुम्ही एक सिंगल लेन रोडवर आहात आणि पुन्हा एक खूप हाय बीम वर गाडी आली, तर टेम्पररी तुम्हाला काही दिसत नाही जोपर्यंत पास नाही होत. बरोबर. ही तर फक्त एक हेडलाईट आहे. इमॅजिन करा तुम्ही, जो सूर्याचा उजेड असतो तुमच्या डोळ्यासमोर आला तर तुम्हाला बाहेर क्लिअरली बघता नाही येत, म्हणून त्या टाइमला सूर्य तुमच्या पुढे असणार. प्लस तुम्ही रनवे पण शोधताय, कारण की फायनल्स वर दोन्ही कॅप्टन. प्रोसिजर ही आहे की एक पायलट इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे एअर स्पीड वगैरे मॉनिटर करेल, दुसरा पायलट रनवे शोधेल. ओके, दिस इज अ स्टँडर्ड प्रोसिजर. मग तुमच्या मताप्रमाणे ही शक्यता किती वाटते की सूर्य डोळ्यावरती आल्यामुळे ते स्टॉल झालं असावं? नाही, सूर्य डोळ्याच्या पुढे आल्यानंतर इट विल कॉज अ व्हिजिबिलिटी इश्यू. ओके, नॉट स्टॉल. आता या एअरपोर्टला जी व्हिजिबिलिटी होती 3000 मीटर होती. बरोबर. लीगल
जी व्हिजिबिलिटी तुम्हाला पाहिजे VFR लँडिंगला ती आहे 5000. म्हणजे डोळ्यानं जेव्हा तुम्ही लँड करत आहात डोळ्यांनी पाहून तेव्हा बरोबर. केव्हा ती 5 किलोमीटर किंवा 5,000 मीटर एवढी तुम्हाला ती असायला पाहिजे व्हिजिबिलिटी. इथे नव्हती ती 3,000 होती. पण ओके. कॅप्टन कॅन मेक अ एक्सेप्शन आणि असेस द सिच्युएशन. त्यांना दिसत असेल रनवे, ही कॅन स्टील लँड. Right. तर या केसमध्ये त्यांनी तेच डिसाईड केलं की मी ते ट्राय टू लँड. ओके. आणि सगळा हा आणि ज्यावेळेस आपण लँडिंगला येतो आपल्याला आता व्हिजिबिलिटी 2 प्रकारच्या असतात, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तर आपण खालनं वरती जे पाहतो ती येते व्हर्टिकल आणि पुढं जे पाहतो ती हॉरिझॉन्टल. फॉर लँडिंग तुम्हाला लागते स्लॅन्ट व्हिजिबिलिटी. ओके. तर हे जे थेoरीज आहे की नाही व्हिजिबिलिटी कॅमेरामध्ये दिसतीये की फॉग नाही आहे, तर देर इज व्हेरी हाय पॉसिबिलिटी की कॅमेरामध्ये नाही दिसत आहे पण वरनं व्हिजिबिलिटी इश्यू आहे. प्लस सन इज ऑल्सो फॅक्टर. सूर्य पण एक फॅक्टर होता, सनलाईट. तर या टाइमला झालं हे असेल की दोन्ही पायलट रनवे शोधत असेल आणि इन मीन टाइम नो वन रिअलाइज की एअर स्पीड खूप कमी झाली आहे. आणि ज्यावेळेस एअर स्पीड कमी होती प्लेन स्टॉल होतं आणि हे फक्त 500 मीटरवर होते. तर ज्यावेळेस 500 मीटरवर स्टॉल होतं तर जगातला कोणताच पायलट याला रिकव्हर नाही करू शकत. टू रिकव्हर यू नीड अल्टिट्यूड. खूपच महत्वाचा मुद्दा तुम्ही कॅप्टन आपल्या प्रेक्षकांना एक्सप्लेन केला. आणि मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही महाबळेश्वरचं उदाहरण बघा. महाबळेश्वरमध्ये खाली गरम आणि वर थंड का असतं किंवा वर थंड आणि खाली गरम असतं अशी स्थिती का निर्माण होते? त्याचं कारण आहे की निसर्गामधले जे वेगवेगळे लेयर्स आहेत हवामानाचे. तेव्हा कॅप्टनने आता सांगितलं की व्हिजिबिलिटी वरून कमी दिसते तुम्हाला, खालून कदाचित तुम्हाला क्लिअर वाटते, ग्राउंडेड वाटते. किंवा मी उत्तर भारतामध्ये कॅप्टन अनेक वेळेला प्रवास करतो तेव्हा लक्षात येतं की हिवाळ्याच्या वातावरणामध्ये तिथे अगदी 2 फुटाच्या पलीकडचं पण दिसत. बरोबर. राईट. पण ते जर तुम्ही खुल्या प्रांगणामध्ये गेला तर त्यात थोडासा बदल होतो. सो हे सगळे भाग आहेत. आता हा जो अहवाल आहे कॅप्टन, आपण शेवटचे 5 मिनिटात आहोत. आता तिथे ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे. बरोबर. सो युजली व्हॉट आर द स्टँडर्ड प्रोसिजर्स इतक्या दिवसामध्ये हा प्राथमिक अहवाल येणं अपेक्षित आहे अपघाताचं? तर ब्लॅक बॉक्स म्हणजे 2 प्रकारचे ब्लॅक बॉक्स असतात. एक आपण बोलतो FDR, फ्लाइट डेटा रेकॉर्डर. दुसरं येतं CVR, दॅट इज कॉकपिट डेटा रेकॉर्डर. FDR मध्ये कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर, CVR. तर FDR मध्ये फ्लाईटचे जे पण पॅरामीटर्स असतात, तर तुमची स्पीड काय होती, जे याच्यात आपण बोलतो की स्टॉल झालं कारण की स्पीड खूप कमी होती. तर हे सगळे डेटा आपल्याला FDR मधनं भेटणार. आणि CVR मध्ये कॉकपिट मध्ये जे कन्व्हर्सेशन झाले क्रू मध्ये ते सगळे रेकॉर्ड होतात. ओके. द प्रोसिजर इज दिस, सिन्स इट्स अ डॅमेज्ड युनिट, मोस्ट लाईकली हे अब्रॉडला शिप केले जाईल आणि मग याच्यातला डेटा रिकव्हर करून आपल्याला भेटेल. So it might take a lot of days. I mean, for some are saying that 45 days usually it will take. Yeah, it depends on the damage ज्या प्रकारे आहे त्या हिशोबाने आहे. ओके. त्या टाइमलाईन. तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगितला मला असं म्हणायचं नाही की श्री अजित पवार यांनी असं केलं असावं. युजली मागे आपली चर्चा झाली होती की काही वेळेला पॅसेंजर्सच फोर्स करतात की नाही आता लँडिंग कर कारण माझं नुकसान होत आहे. सो तुम्ही आता जे म्हणालात की 2 कॅप्टन मधला जो पायलट मधला जो संवाद आहे तो सुद्धा रेकॉर्ड होतात, बरोबर? त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. अगदी शेवटचा प्रश्न आहे की ह्या विमानाचं 50 कोटी रुपयाचा इन्शुरन्स काढला होता, राईट, विच आय कॅरेड दिस स्टोरी. सो टेल मी की साधारणपणे विमानासाठी हे जे इन्शुरन्स काढले जातात ते इतके मोठे असतात का? किती असतात आणि त्याचं व्हेरिएशन किती असतं? एक, ते जे इन्शुरन्स असतात ते फक्त त्या विमानाचे असतात की आतमधले जे क्रू मेंबर किंवा जे प्रवासी आहेत त्यांचे पण असतात? देन वी कॅनॉट एंड इट. ओके. तर याच्यात एक ट्विस्ट आहे की एअरक्राफ्टचे जे इन्शुरन्सचं अमाऊंट असतं ते एव्हरी इयर वाढतं, कमी नाही होत. कमी लोकांना नाही माहिती असेल तर इयर ऑन इयर एअरक्राफ्टची व्हॅल्यू वाढती, डिप्रिशिएट नाही होत, वाढते, अप्रिशिएट होत बिकॉज ऑफ द डिमांड अँड सप्लाय. ओके. तर असं पॉसिबिलिटी पण असते की तुम्ही प्लेन घेतलंय 40 CR ला आणि इयर त्याची व्हॅल्यू वरती जाते आणि इन्शुरन्सची पण व्हॅल्यू वरती जाते. तर पॉसिबिलिटी आहे की याची प्राइस 40 करोड असेल, 35 करोड असेल, पण याची व्हॅल्यू वाढली ओव्हर टाइम. ओके. आणि सेकंड जो आहे तुमचा क्वेश्चन, क्रू मेंबर्स, पॅसेंजर्सचा पण इन्शुरन्स याच्यात व्हॅलिड असतो. ओके. चला कॅप्टन, इन्शुरन्स ज्या वेळेस पॉलिसी घेता त्याला इन्शुरन्स कंपनी तुमच्या क्रूचे पण डॉक्युमेंट्स मागवते, त्यांचे डिटेल्स मागवते
ओके. येस. थँक्यू सो मच कॅप्टन. कारण तुम्ही इतक्या साध्या सोप्या मराठीमध्ये हे पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांच्या शंकाचं निराकरण केलं आणि एक वाईटातनं चांगली गोष्ट एवढीच घडली आहे, की टाइम्स ऑफ इंडियाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, की ज्या बारामती विमानतळावरती इतकी व्हेरी, व्हेरी व्ही-आय-पी मूव्हमेंट होत होती, इतकी मोठी मूव्हमेंट होत असून सुद्धा ते वेल इक्विप्ड नव्हतं. त्याच्या एअरस्ट्रीपमध्ये प्रॉब्लेम होता. सो आता मुख्यमंत्र्यांनी असं घोषित केलं आहे, की त्या विमानतळाचं पूर्ण नूतनीकरण केलं जाईल. आणि मी म्हणून म्हणालो, की वाईटातनं एक त्यातल्या त्यात बरी म्हणावी अशी ही गोष्ट आहे. पण आपलं सगळ्यांचं लक्ष आहे, की ह्या विमान अपघातामध्ये की आपण इतका मोठा नेता गमावलाय, की ज्याची आता कधीच न भरून येणारी अशी आपली राजकीय हानी झाली आहे, महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची हानी झाली आहे. त्यामुळे यातले प्रत्येक राजकीय तर मी करतोच आहे विश्लेषण, पण जसं आता कॅप्टन गौरव जाधव यांनी इतक्या छानपणे महाराष्ट्राला हे सांगितलं, तेच ह्या प्लॅटफॉर्मचं वैशिष्ट्य की तुम्हाला अगदी शांतपणे महत्त्वाचे मुद्दे चर्चेला पाहायला मिळतील. कॅप्टन, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी वेळ दिला. थँक्यू सो मच. थँक्यू सर. चला, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही आता दुबईला शिफ्ट होताय. हो सर. चला, बेस्ट ऑफ